मध्ये या 2 षटकांच्या अखेरीच्या धावा बनवलेल्या आहेत. हा जो शेवटच्या बॉलवरचा फटका जो होता ना, चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. 2 षटकांचा आपला खेळ संपलेला आहे. शेवटच्या बॉलवरती जो चौकार आलेला साई म्हात्रे यांच्या बॅटमधून तो चांगला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जो किंवा क्रिकेट दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना, तर दुःखाची दरी ही पार करावीच लागते आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली, बॉल सीमा पार. चला यानंतर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतर साबे विपक्ष दिवा अशी होणारी मॅच आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. त्याचबरोबर हरीश शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन आहे. सोन्या 2020 या बैलाचे मालक, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025च्या वतीने आपण त्यांचंही करत आहोत सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. उमेश पाटील पुन्हा एकदा आलेले आहे. षटक क्रमांक पहिला हाताळलं होतं उमेश पाटील यांनी, त्यावेळेस त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय, जोरकस खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु अखेरकार या बॉलने सीमारेषा तोडलीये. सीमारेषा पलीकडे बॉल होतोय फरार. रन्स मिळतील 4. आला एक जबरदस्त क्रॅकिंग फटका, चौकार. दर्शन घेन मी तुझे डोंगरा. पण लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार बॅटिंग करताना साई म्हात्रे यांनी काय लाजवाब फलंदाजी केली. सुरुवातीला जे साई म्हात्रे थोडेसे अडकळत खेळत होते ना, आता आक्रमण केलं. आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय आहे, तोच निवडला. आता मैदानाच्या डाव्या बाजूला हा बॉल वळवलाय. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, कॉलिंग दिलंय. हो, चातुर्य चपळता या क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या गोष्टी आणि त्याचा योग्य वापर करत सहजरित्या एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलं. या ओव्हरमध्ये आता गोलंदाजी करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमने थोड्याशा ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चौकार अधिकचे आले नव्हते, परंतु या ओव्हरमध्ये चौकार अधिकचे आले. बॉलर तयार. याही बॉलवरती बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आपल्या फॉलोथ्रू मध्ये बॉलचा वेग थोडासा कमी केला. बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने बनवलेल्या आहेत धावा आतापर्यंत 29 धावा, 1 गडी बाद. या षटकातला हा शेवटचा बॉल. श्रद्धांजली चषक 2025 चा आजचा दुसरा दिवस. या बॉलची दिशा पाहावी लागेल. पंच वळतील का? हो, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा वाईट बॉल आहे. पण दिशेला फार मोठं महत्व आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, गोलंदाजी करताना चांगल्या दिशेने गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना महत्वाच्या गोष्टी आहेत. उमेश पाटील पुन्हा तयार गोलंदाजी मार्कवरती. आक्रमण केले जागेवरतून, मिळाला मोका, दिला या बॉलवरती ठोका. बॉलने घेतले भरारी, मोठ्या फटक्याची ललकारी. आजच्या दिवसातला पहिला षटकार मारलाय बॅटिंग करताना फलंदाज नितीन पाटील यांनी.
तीन षटकांचा अखेरकार खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने बनवलेल्या आहेत धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 36 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 आता प्रगतीपथावरती येईल आणि या षटकासाठी टीम उत्तर शिव 40+ या टीम कडून हे षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. या षटकासाठी बॉल, कारण या अगोदर ज्या प्रकारची गोलंदाजी उमेश पाटील यांनी केली, त्यांनी ओसंडून धावा या षटकामध्ये खर्च केल्या. तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार अशा प्रकारचे 3 मोठे फटके त्यांनी खर्च केले होते. ज्या प्रकारचा खेळ 2 षटकांमध्ये राहिला होता टीम उत्तर शिव 40+ या टीमसाठी तो चांगला होता. परंतु ओव्हर नंबर 4 ला सुरुवात, हा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल कमी गतीचा होता. फलंदाजांना प्रभावित करतोय. जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न, इथे आला तो पहिला षटकातला बॉल डॉट. स्ट्रायकर एंडला साई म्हात्रे आहे, ज्यांनी चांगली बॅटिंग या डावामध्ये केलेली आहे. त्यांच्या बॅट मधून आलेले तब्बल 3 चौकार ते लागोपाठचे होते. क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंट मध्ये थोडीशी गडबड होते. टप्पा पडल्यानंतर बॉल क्षेत्ररक्षकांना गुंगारा देतोय, त्यानंतर बॉल अडवला गेलाय. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केलं. स्ट्राईक वरती नितीन पाटील यांना आणलेला आहे, ज्यांच्या बॅट मधून आजच्या दिवसातला पहिला षटकार आलेला आहे. या षटकातील 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती विनोद पाटील तयार. षटक क्रमांक 4 चा हा तिसरा बॉल. पायांची हालचाल, परंतु हा बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची. फलंदाज नितीन पाटील माघारी गेले, ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती आजच्या दिवसातला, ज्यांच्या बॅट मधून पहिला षटकार आला होता. अशा फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये टीम उत्तर शिव 40+ या टीमला यश आलं आणि खास करून विनोद पाटील यांनी हा बॉल डायरेक्ट एस्ट्यांवरती टाकला आणि त्याच बॉलने एस्ट्यांचा वेध घेतला. बॅटिंग करताना थोडीशी चप्पल झाले होते. नितीन पाटील उजव्या स्टिचच्या बाहेर निघून गेले होते आणि त्याचमुळे की काय लाईन मिस करून बसले आणि बॉल सगळे एस्ट्यांवरती आदळला. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी आलेले आहेत हनुमंत पाटील, मधल्या फळीमध्ये क्रमांक 5 वरती आलेले आहेत. षटकातील आता शेवटचे 3 बॉल शिल्लक. विनोद पाटील तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर, परंतु टायमे पुन्हा बिघडला. पुन्हा एका फलंदाजाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक लागलाय तो आतापर्यंतचा तिसरा. हॉटेल राणी ढाबावाला 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा. थँक्यू. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्यावरती असलेले हे टायटल सॉन्ग तुम्ही आतापर्यंत ऐकलत. राणी धाब्याचे मालक आणि त्याचबरोबर श्री जयेंद्र नारायण पाटील साहेबांवरती असणार हे संगीत तुम्ही आतापर्यंत ऐकलत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि हे टायटल सॉन्ग आहे या स्पर्धेचं. एका बाजूला आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता नुकते सचिन आलेले आहेत. षटकातला हा 5वा बॉल. बॉलर तयार. पायांवरती असणारा बॉल, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत, एक्स्ट्रा कव्हरला होते. बॉलची फेकी कोणत्या एंडला करतील तर स्ट्रायकर एंडला केली, परंतु फेक थोडीशी खराब आहे आणि या बॉलच्या पाठीमागे आता बॉल ऐकणार नाही, थांबणार नाही. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. धावा या बॉलच्या पाठीमागे आता किती मिळतील?
6 धावा. या बॉलच्या पाठीमागे घेऊया कारण फलंदाजांनी 2 धावा दाहून काढल्या आणि बॉलची जी फेक केली बॉल गेला सीमारेषा पलीकडे त्या 4 धावा. तब्बल 6 धावा म्हणजे नफा ना तोटा मिळाला या बॉलच्या पाठीमागे 6 धावा. पा एखादी फेक खराब आली तर त्याच्या पाठीमागे अशा प्रकारच्या धावा पाहायला मिळतात आणि त्या धावा आपण पाहिल्या. ओव्हर नंबर 4 चा आता हा शेवटचा बॉल प्रगतीपथावर येईल. स्ट्रायकर एंडला आता साई तयार. वळवलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला. बॉल वरती येतील. डावकर हाताने फेक करतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक आता 4 चा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 44 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला रेग्युलर मधला पहिला सामना होणार आहे साबे विपक्ष दिवा. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ठिकाणी होणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या. टीम साबे विपक्ष दिवा रेग्युलर मधून आजचा पहिला सामना होणार आहे. त्या सामन्याचा आपण यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत आहोत. त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2025 एक चांगलं आयोजन. आज 4 संघ 40+ चे खेळत आहेत तर 8 संघ रेग्युलर मधले खेळत आहेत. दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 चं हे भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व. 4 षटकांचा खेळ संपलाय. साईनाथ बॅटिंग करतायत 25 वरती 15 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. सचिन नुकतेच आलेले आहेत. ओव्हर नंबर 5 साठी आता गोलंदाजीची धुरा टीम उत्तर शिव 40+ या टीम कडून काळूराम पवार यांच्या नावी अंतिम षटक हे स्लॉग ओव्हरचं आहे. शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. एका बाजूला प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुठणं आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असं की समोरच्या संघाला कमी धावसंख्येवरती रोखणं. परंतु कोणाच्या प्रयत्नांना मिळेल यश. अंतिम षटकाला होते सुरुवात. काळूराम अंतिम षटकासाठी तयार. स्ट्रायकर एंडला साई मात्रे ज्यांनी चांगली बॅटिंग केली. 25 वरती बॅटिंग करतायत. समोर खेळलेला फटका वाऱ्याच्या वेगा बरोबर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. दिलखेचा फटका. षटकार पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी या श्रद्धांजली चषकात त्यांनी केलं आयोजन भारी. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि राजू काटे नारवली गावचे नामवंत खेळाडू आहेत ते आता मैदानाच्या आतमध्ये जातील. चला टीम दिवा संघ आणि साबे संघ आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन ज्या टीमचा कॅप्टन नसेल इनिंग ब्रेक मध्ये आणि ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्याला मात्र टॉस विन दिला जाईल हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस साठी यायचं आहे. पहिलाच बॉल या षटकातला सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा हा षटकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने आतापर्यंत या धावा बनवलेल्या आहेत. अंतिम षटकातल्या शेवटचे 5 बॉल स्ट्रायकर एंडला साईनाथ म्हात्रे ज्यांनी मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. हाई बॉल जागेवरतूनच पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान. षटकार. आई माझी एक वीरा एक वीरा एक वीरा. आता षटकारांची हॅट्रिक होईल का. लागोपाठचे 2 आलेले आहेत. मोठ्या फटक्यांचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये साईनाथ म्हात्रे यांनी घातलेला आहे. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती.
षटकारांच्या हॅट्रिक साठी हाई बॉल पाठवलाय, शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. साईनाथ म्हात्रे यांचा धूमधडाका. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला, 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीव लग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा, नावलई गाजतई नारिवली. 3 बॉल 3 षटकार. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे साईनाथ म्हात्रे. पाहिज ती बॅट ज्या बॅटने 3 बॉल 3 षटकार त्यांनी खेचले. हा आणखीन घेईल का? हाई बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे, परंतु या बॉल वरती आलाय चौकार. काल आधी यांनी 45 धावा कुठल्या होत्या, परंतु या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक येईल का? 47 वरती बॅटिंग करतायत. एक सिंगल धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि सहजरित्या 2 धावा 49 वरती बॅटिंग करतायत साई म्हात्रे. शेवटचा बॉल या इनिंगचा आहे आणि त्यांच्या अर्धशतकीसाठी देखील 1 धावेची गरज आहे. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक येईल का देसाई गावाकडून? आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. वीरेंद्र सहवाग स्टाईल आपलं अर्धशतक पूर्ण केले आणि या स्पर्धेमध्ये देसाई 40+ कडून पहिलं अर्धशतक आलंय. खेळाडूचं नाव आहे साईनाथ म्हात्रे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या बहारदार झुंजार खेळीसाठी साईनाथ म्हात्रे. देसाई गावचे खेळाडू काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला, धुमाकूळ घातला. 21 बॉल मध्ये बनवल्या धावा 55. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला, 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीव लग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा, नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटला.